नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज पूर्ण महाराष्ट्राला शोकाकुल करणारी घटना घडली आहे. ती म्हणजे आपले लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा झालेला अकाली मृत्यू. त्याचविषयी सत्य जाणण्यासाठी आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, आज 28 जानेवारी 2026 महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आणि त्यांच्यासह इतर 6 लोकांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बारामती, पुणे जिल्ह्यातील विमानतळाजवळ झाली आहे. विमान लँडिंगच्या प्रयत्नात असताना अपघातग्रस्त झाले आणि तो क्रॅश झाल्यानंतर आग लागली. विमान एक लॅरजेट 45 होते, जे मुंबईहून बारामतीकडे जात होते. विमानात अजित पवार, त्यांचे 2 कर्मचारी, सुरक्षा सदस्य आणि 2 पायलट क्रू सदस्य हे सगळे होते. अपघातात कोणालाही वाचवता आले नाही. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का हा अपघात कुठे, केव्हा आणि कसा घडला ते? बोरिंग विमान मुंबईहून निघून सकाळी सुमारे 8-10 वाजता बारामतीकडे जात होते. जवळपास 8:45 ते 8:50 या काळात या वाजताच्या सुमारास लँडिंगच्या वेळी अपघात झाला असं निदर्शनास आलेले आहे. अपघातानंतर विमान जोरदार आगीत पुजले आणि स्फोट झाला असा हा दृश्यात्मक अहवालही आहे. अपघाताचे खरे कारण काय आहे? सध्या नेमके कारण अजून पुढे आलेले नाही. DGCA आणि विमान अपघात तपास प्रतिनिधींच्या अहवालाची वाट पाहत आहे. तपास प्रलंबित आहे. अपघाताबद्दल प्राथमिक माहिती म्हणजे की विमान रनवेवर उतरायच्या वेळी नियंत्रण गमावल्याने अपघात झाला असावा, असंही त्यांची मान्यता आहे. पण अधिकृत निष्कर्ष येणे बाकी आहे. तो निष्कर्ष आला की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू. अजित पवार यांचे जीवन आणि राजकीय वारसा कसा होता? अजित पवार हे महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रभावी राजकीय नेतृत्व आणि राष्ट्रीय परिषद पक्षाचे वरिष्ठ नेते होते. ते राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून मोठ्या काळापासून कार्यरत आहेत. जवळजवळ 5 वेळा ते राज्यातील उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी राज्याच्या अर्थकारण आणि सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. शोक आणि प्रतिक्रिया. राज्यात 3 दिवसांचा शोकवाटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही त्यांच्या निधनाला अपरिहार्य तोटा म्हटले आहे. आज सकाळी बारामतीजवळ विमान क्रॅश झालं. त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अकाली मृत्यू झाला. सगळे प्रवासी एकूण 6 जण होते. 6 जणही मृत्युमुखी पडले. कोणालाही वाचवता आले नाही. अपघाताचे कारण अद्यापही तपासाधीन आहे. राज्यात शोककळा आणि सरकारी कार्यालयाला बंदी घालण्यात आली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला असंच अपडेट राहण्यासाठी आवडत असेल किंवा असेच नवनवीन गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असंच अपडेट राहत जा. धन्यवाद.